नमस्कार, मी प्रज्ञा साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 16वी रेसिपी आज शेअर करते आहे। आज बनवणार आहे शिरा, थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। त्यासाठी कढईमध्ये घेतला आहे तूप, 1 वाटी रवा घेतला आहे। तूप कडकडीत तापल्यावर त्यामध्ये मी रवा घातला आहे आणि तो परतून घेणार आहे। तसंच एका बाजूला 2.5 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी मिक्स करून उकळण्यासाठी ठेवून दिलं आहे। आता रव्यामध्ये मी घातला आहे चिमूटभर मीठ आणि 5 ते 6 चमचे मी बदामाची पावडर घातली आहे। रवा परतून झाल्यानंतर त्यामध्ये उकळतं दूध घातलं आहे आणि यावर झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे। आता यामध्ये मी साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहे। त्यासाठी मी 5 ते 6 चमचे गुळाची पावडर यामध्ये घातली आहे। तसंच हा गुळ एकजीव झाल्यावर त्यामध्ये केशर वेलची सिरप घातला आहे आणि अजून थोडीशी बदामाची पावडर घातली आणि मस्त असे एकजीव करून शिरा खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी सोपी आहे, पौष्टिक आहे। नक्की ट्राय करा आणि आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।